या दिवाळीमध्ये ही मेथी मटरीची रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी परातीमध्ये 1 कप कणिक, 1 कप मैदा घेतला, त्यामध्ये काळे तीळ टाकून घेतले। तुम्ही याऐवजी पांढरे तीळही वापरू शकता। त्याच्यानंतर मी यामध्ये जिरं टाकून घेतलं आणि भरपूर अशी कस्तुरी मेथीही टाकून घेतली। त्यानंतर यामध्ये मी ऍड केला आहे चाट मसाला। चाट मसाला आवर्जून टाका, त्याच्याने टेस्ट खूप छान येते। थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठही टाकून घेतलं। नंतर चमच्याने हे सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून त्यामध्ये कळकळीत गरम तेलाचं मोहन टाकून घेतलं। त्यालाही चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं। मग हाताच्या मदतीने याला छान असं पिठामध्ये संपूर्ण तेल मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। गोळा थोडा घट्टसर मळा। त्यानंतर आता मटरी बनवायला घेऊया। थोडंसं तेल लावून एक कणकीचा गोळा घेतला आपण त्या पिठाचा आणि त्याची पोळी लाटून घेतलेली आपण। संपूर्ण रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, ते तुम्ही नक्की चेक करा। एखादी कुकी कटर घ्यायचं आणि त्याने असं मटरीचे गोल गोल आकार करून द्यायचे। तुम्ही कोणतेही आकार देऊ शकता। त्याच्यानंतर एखाद्या काटेरी चमच्याने याला असं छान होल करून घेतले, जेणेकरून आपली मटरी अशी क्रिस्पी आणि फुगणार नाही। त्यानंतर आपण तेलामध्ये मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन होतपर्यंत ही मटरी तळून घेतली। इथे आपली कुरकुरीत आणि मस्त अशी मटरी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।